नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण आलू मटर सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी पॅन मध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतले आहे, 1 चमचा जिरं घातला आहे। आता इथं मी कांदा घेतला आहे, तर कांदे घेताना मी 2 मध्यम मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते, तर कांदा तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता। आता पॅन मध्ये घातल्यानंतर हा आपल्याला गोल्डन ब्राउन रंग येईस्तोवर परतून घ्यायचा आहे। कांदा खूप जास्त करपवायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही। तर इथे पहा, कांदा छान परतून झाला आहे, माझ्याकडनं थोडासा जास्त परतला गेला आहे। तर आता पावडर मसाले पाहूयात। तर चवीनुसार घालायचा आहे मीठ, 1 चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे घालायची आहे मिरची पावडर। तर इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चिमूट घालायचा आहे हिंग। आता हे मसाले आपल्याला पॅन मध्ये घातल्यानंतर बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचे आहेत। परतताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही, नाहीतर मसाले करपले जातील। आता हे परतल्यानंतर यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत। तर इथं मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे अगोदरच उकडून घेतले होते, तर शिट्ट्या मी 3 केल्या होत्या। तर बटाटे आपल्याला छान शिजून घ्यायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत। तर बटाटे पहा, अशा पद्धतीने हाताने आपल्याला मॅश करून घालायचे आहेत। बटाटे घातल्यानंतर आता इथं मी 1 वाटी मटार घेतला आहे, तर मटार मी अगोदरच बॉईल करून घेतला आहे। खूप वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटात छान बॉईल होतो। तर आता मटार घातला आहे, तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन वापरला तरीही चालेल। आता ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। तर 1 ते 1.5 मिनिट ही भाजी छान हाय फ्लेमवरती परतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व ही भाजी आपल्याला छान पावभाजीच्या मॅशरने किंवा तुम्ही तांब्याने, ग्लासाने, कशानेही ही भाजी मॅश करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे खूप जास्त मोठे मोठे बटाट्याचे काप ठेवायचे नाहीत, तर ते सँडविचमध्ये व्यवस्थित लागत नाही। तर आपली भाजी तयार झाली। आता बनवूया सँडविचची चटणी। तर त्यासाठी 1 मूठ मी कोथिंबीर घेतली आहे। तर कोथिंबीर घेताना आपल्याला छान ताजी ताजी घ्यायची आहे। यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, यानंतर 1 इंच आलं घ्यायचं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ व कोथिंबीरीच्या अर्धा आपल्याला पुदिना घालायचा आहे, किंवा कोथिंबीर जेवढी आहे तेवढा पुदिना घातला तरीही चालेल। 2 चमचे घालायचा आहे डाळवं, यानंतर घालायची आहे थोडीशी साखर व 1 चमचा दही घालायचा आहे व ही चटणी आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे। चटणी वाटताना आपल्याला फ्रीजच्या पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजेच थंड पाण्याचा वापर करायचा आहे। असं केल्यामुळे चटणीला काळा रंग येत नाही। तर आता चटणी तयार झाली, आता सँडविच भरायला घेऊ। तर इथं मी ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत। तर सगळ्यात अगोदर ब्रेडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं बटरचा वापर करू शकता। शक्यतो सँडविच बनवताना बटरचाच वापर करतात, पण मी तूप वापरलं आहे। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही वापरू शकता। तूप लावल्यानंतर यावरती आपण तयार करून घेतलेली सँडविचची चटणी लावायची आहे। तर चटणी लावताना सगळ्यात अगोदर कडेला व्यवस्थित लावून घ्यायची आहे व नंतर मध्यभागी व दुसऱ्या ब्रेडला आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे। तर टोमॅटो सॉस लावतानाही अशीच पद्धत वापरायची आहे। यानंतर यावरती आपल्याला आलू मटारची भाजी घालायची आहे। तर इथं मी 2 ते 2.5 चमचे इतकी भाजी घातली आहे एका सँडविचसाठी। तर इथे पहा, भाजी व्यवस्थित मी सँडविचमध्ये भरून घेतली आहे। यानंतर यावरती 1 चीजची स्लाइस घातली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज नाही घातलं तरीही चालेल, हे सँडविच असंही खूप छान लागतं। आवडत असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटोचा, काकडीचाही वापर करू शकता, गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता। तर ही रेसिपी मी खूप सोपी सांगितली आहे, अगदी कुणालाही जमेल अशी। तर इथे पहा, आपले सँडविच भरून झाले आहेत। आता यानंतर यावरती परत आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यानंतर आता हे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर तव्यावरती मी 1 चमचा तूप लावून घेतला आहे व यावरती आपल्याला हे सँडविच छान शेकून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे। तर 1 सँडविच भाजण्यासाठी मला जवळपास 2.5 ते 3 मिनिटं लागली। तर बारीक गॅसवरती सँडविच भाजायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, छान कुरकुरीत असं सँडविच तयार होतं व ते लवकर लूज पडत नाही, म्हणजेच
मऊ पडत नाही। तर इथे पहा, अशाच प्रकारे आपण सगळे सँडविच तयार करून घेणार आहोत। सँडविचची चटणी बनवताना मी चटणीमध्ये दह्याचा वापर केला आहे। तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू नक्की वापरा, कारण चटणीमध्ये लिंबाचाच वापर करतात। माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी दह्याचा वापर केला आहे, तरी पण चटणी छान लागते दही वापरल्यामुळे। तर इथे पहा, सँडविच मी एक कट करून दाखवलं आहे। अतिशय कुरकुरीत असं तयार झालं आहे व आपलं आतलं सारण व्यवस्थित यामध्ये सेट झालं आहे। सँडविच भाजताना थोडंसं दाबून दाबून भाजायचं आहे, यामुळे आतलं सारण व्यवस्थित सेट होतं, बाहेर येत नाही। तर इथे पहा, दुसरंही सँडविच मी कट करून दाखवलं आहे। अतिशय कुरकुरीत असं तयार झालं आहे। खाण्यासाठी देखील खूप जबरदस्त लागतं, अतिशय भन्नाट अशी याची चव लागते। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। तर अशा प्रकारे तयार झालं आपलं आलू मटार सँडविच। बनवायला खूप सोपं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।